सर्वांना नमस्कार। तर आज आपण आपला जो गट आहे महात्मा फुले शेतकरी गट व्याड, जे सोयाबीन पीक आहे, आता पीक आपल्याला माहिती आहे की जवळपास 10 दिवस ते 15 दिवस सर्रास पीक आपलं झालेलं आहे ना। तर आता सध्या आपल्या इकडे पावसाचा खंड आहे, म्हणजेच गेल्या 5-6 दिवसापासून पाऊस आपल्याकडे नाहीये। तर आज आपण आपल्या शेतामध्ये आपण जी आपली रसशोषक किडी येते आहे ना, तुम्हाला माहिती आहे रसशोषक किडी म्हणजे आपली खोडमाशी है ना, परत कोणती आपलं दुसरं येते आपल्या शेतावर येते आपले चक्रीभुंगा, परत उंटाळी, परत तंबाखूची पानखळ्या अळ्या। तर या सगळ्याचं नियोजन आपल्याला करण्यासाठी आपण काय करायचं, आपल्या शेतावरती आपले एक सैनिक बसवते। बरोबर, सैनिक म्हणजे कोण की हे जे सैनिक आहेत आपण जे आज तयार केलेले आहेत तुम्ही, की हे सैनिक शेतामध्ये रक्षण करणार तुमच्या पिकाचं किडीपासून। तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक सैनिक म्हणजे आपला आहे, सुरुवातीला आपण आपले पीक 10 दिवस झाल्यानंतर आपण 10-12 दिवसानंतर पिवळे चिकट सापळे, निळे चिकट सापळे आपण लावायला पाहिजे। तर एकरी आपण 15 पिवळे चिकट सापळे लावतो, ठीक आहे, आणि 5 निळे चिकट सापळे। तर याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये पॅकेटमध्ये आहेत 5 निळे आहेत आणि साधारण 15 पिवळे आहेत। म्हणजे हे एवढं पाकिट तुम्ही जे गटाने आता एकत्रित खरेदी करून आणलेलं आहे, तुम्हाला हे एका एकरासाठी एवढं सफिशियंट आहे। आता आपल्याला लावायचे कसे, तर एका एकरामध्ये आपल्याला 20 काड्या, म्हणजे या टाईपमध्ये आपल्याला 20 काड्या तोडायच्या। तर या 20 काड्याचं काय करायचं, आपल्याला पक्षी थांबे बनवायचं पहिले। बरोबर, पक्षी थांबे बनवलं, पक्षी काय करणार तुम्हाला माहिती आहे की पक्षी आपल्या पिकाच्या इथं बसून पिकावर ज्या आळ्या दिसतील त्याला, म्हणजे उंटाळी समोर दिसल, तंबाखूची पानखळ्या दिसल, कोणती आळ्या जर दिसल्या त्या आळ्या फक्त बसून वेचून खातील। बरोबर, म्हणजे तुमचं नैसर्गिकरित्या किडीचं नियंत्रण व्हायला। त्यानंतर आपण पिवळे चिकट सापळे लावत आहे। पिवळे चिकट सापळे कशासाठी, जे पांढरी माशी आहे हिचा जो प्रादुर्भाव तो कमी करण्यासाठी, म्हणजे पिवळा मोजेक रोग येते तुमच्या माहिती आहे। पिवळा मोजेक आल्यास काय होते, पहिल्या वेळेस झाडं थोडेसे हिरवे पिवळे असे पान दिसतात तुम्हाला, चट्टे चट्टे, नंतर ते कोकड्यासारखे होतात है ना, आणि मग एक झाडाचं नंतर झाडं वाढत जातात पिवळे। बरोबर, त्याचा पिवळा मोझॅईकचा प्रादुर्भाव होतो। तो पिवळा मोझॅईकचा प्रादुर्भाव झाला, एक झाडाच्या नंतर 10 झाड, 10 झाडाचा पूर्ण वावर होते। तर याचा प्रसार कोण करते माहिती आहे का, हा काय कोणता रोग नाही, काही नाही, हे व्हायरस आहे। तर याचा प्रसार करायचं काम पांढरी माशी करते। ते पांढरी माशीला रोखण्यासाठी आपलं पिवळे चिकट सापळे येतं। हे पिवळे चिकट सापळे काय आहे माहिती आहे का, जी माशी आहे ही पिवळ्या कलरकडे अट्रॅक्ट होते, आणि जे थ्रिप्स आहे आपल्या शेतामध्ये ते थ्रिप्स तुमच्या या निळ्या चिकट सापळ्याकडे अट्रॅक्ट होतात। तर हे काय करतात, आपण जर इथं पक्षी थांबे असा एक बनवला आपण, ठीक आहे, याला काय करणार आपण, एकाच काडीला पिवळे चिकट सापळे लावणार आहे। तर हे आपण इथं पिवळे चिकट सापळे इथे लावणार समजा, ठीक आहे। तर पिवळा चिकट सापळा असा लावल्यानंतर या आपल्या पिकाच्या साधारणतः पीक जर आपलं एवढं असेल तर याच्या अर्धा फूट 1 फुटाच्या वरी पिवळा चिकट सापळा राहील, 2 फुटाच्या वरी साधारणतः आपला पक्षी थांबा राहील, बरोबर, बसायसाठी। आणि आपण जे आहे तो याला आपलं कामगंध सापळे, म्हणजेच आपण याला म्हणतो फेरोमेन ट्रॅप। हे फेरोमेन ट्रॅपचं कसं नियंत्रण करतात, उंटाळी, तंबाखूची पानखळ्या अळी, स्पोडोप्टेरा है ना, याचं नियंत्रण करतात। म्हणजे यात काय माहिती आहे का, एक गोळी बसवा लागते, तर कॅप्सूल। बरोबर, तर ही काय करते माहिती आहे का, ही जी कॅप्सूल आहे हिला मादीचा गंध लावेल असते। म्हणजे याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, आपण कुटुंब नियोजन करतो आणि कुटुंब नियोजनासारखं काम करते याचं। म्हणजे या मादीच्या ल्यूरकडे नर जो पतंग आहे तो अट्रॅक्ट होऊन या इथे एक वरून याच्यामध्ये आपण एक वरी अशी एक प्लेट लावतो, ठीक आहे। तर याच्यामध्ये हात घुसल्यानंतर त्याला बाहेर निघता येत नाही, मग तू काय खालून पण लावलेली इथं आपल्याला आपण गोळी लावतो, आणि त्या ल्यूरच्या वासाने तो आत जाऊन इथं आपली हे असल्यामुळं, प्लेट असल्यामुळं त्याला नंतर बाहेर निघतात नाही, आणि तो खाली पन्नीत रस्ता गेला पाहिजे त्याला, इथं छद्र मोठं, मग त्याला वाटतं खालून रस्ता आहे, तो काय करतो खालून जातो। तर खालून जातो आपण पन्नीचे खालून ते बांधून घ्यायची, बरोबर, रबलानं वगैरे दोरीनं असं गुंडाळून घ्यायची। मग तो काय करतो खाली जातो, मग खालून गेल्यानंतर त्याला वर येतात नाही, म्हणजे तुमच्या जे नर पतंग इथं अटकतात, इथं अटकून ते खतम होतात। याच्यामुळे काय आहे, तुमचं जे नर मादीचं मिलन होत नाही, त्याच्यामुळे जे पुढचं जी पिढी यायची द्यायची ती होऊ शकत नाही। कारण एक जर मादी जर आपल्याला म्हटलं किडीची साधारणतः कमीत कमी 200 ते जवळपास 2000 पर्यंत अंडे घालतात। म्हणजे एक मादी जर तुम्ही जर हे केलं ना कव्हर, तर तुमची जवळपास 500 अळ्या, 1000 अळ्या तुम्ही कव्हर करू शकता, बरोबर। तर या प्रकारे आपलं हे सुरुवातीला आपण हे नियोजन करायचं। त्याच्यानंतर तुम्ही बीज प्रक्रिया केलेलीचे, तुम्ही थायमिथोक्झान झालं, रासायनिक बीज प्रक्रिया केली, परत तुम्ही जैविक बीज प्रक्रिया केली। याच्यामुळे आपल्या इथं काय झालेलं आहे की तुमच्या याच्यात पिकाची सध्या वाढ चांगली आहे। बा पाऊस नसताना पण तुम्ही अजून पहा तुमचे झाडं कसे हिरवेगार आणि चांगले आहेत। तुम्ही या जीवाणूसंघाची बीज प्रक्रिया केली ना,
त्याच्यामुळं त्याला काय अन्नद्रव्य ऑलरेडी भेटून राहिले. तर ते पेरल्यानंतर पाऊस झालाच नाही म्हटले है ना, तरी पण आज पहा झाडं चांगले येतं, म्हणजे झाड चांगले सगळं व्यवस्थित. कुठं मोठे वरी पडले असते उगवलं नसेल पण झाडं चांगले. हे फक्त जीवाणूसंघ तुम्ही जी बीज पेरली त्याच्यामुळं आज तुम्ही जे व्हेरायटी पेरलेली आहे बरोबर. तर या ह्याच्यामध्ये बघा भरपूर लोकांचं काय बियाणं उगवत नाही, बुरशी लागते, पण तुम्ही बीज पेर केल्यामुळे तुम्हाला पण रिझल्ट चांगला दिसला का. तर अशा प्रकारे आता आपण आज आपल्या शेतामध्ये आपल्या इर्जिक पद्धती म्हणजे आपण एकत्र येऊन आपण जे आज इथं पिवळे चिकट सापळे लावणार आहे. तर आता हे 15 आपले जे हे पक्षी थांबे, या 15 पक्षी थांब्याला आपण पिवळे चिकट सापळे 5 लावायचे. ठीक आहे. आता हे कुठं लावायचं समजा, आता हा जर आपण पक्षी थांबा हा जमिनीत एवढा लावला तर पिकाच्या साधारण 2 फूट उंच हा लावायचा. त्याच्या खाली इथे जागा राहते, इथे आपण काय करायचं, तार घ्यायचा, दोरीपेक्षा तार का घ्यायचा, फिक्स राहते तार. इथे एक आपला सेंट्रीचा तार आहे ना बारका, तो तार घ्यायचा. इथे एक वाटलं इथं असं लावायचं, इथे एक फिक्स करून असं एक बांधून घ्यायचं, इथून बांधून घ्यायचं. ठीक आहे. आणि खाली बांधून घ्यायचं. 4 गुण बांधलं. हे तुम्ही एक पिवळा चिकट सापळा लावल्यानंतर आपल्याला हो एक लावून टाकू वाटलं असतं, एक खोलावर. आणि आता एक तुमच्याकडे आता हे ट्रॅप तुम्ही आणणार आहेत बरोबर, एका एकरी 4 ट्रॅप लावायचे. हे किती लावायचे आपल्याला, हे 4 लावायचे. आणि पिवळे चिकट सापळे निळे चिकट सापळे किती लावायचे, 20 लावायचे आपल्याला बरोबर. हा बरोबर. आणि आपल्याला पक्षी थांबे किती लावायचे, एकरी 20 बरोबर. तर या प्रकारचं आपलं नियोजन आहे. तर हे काय करायचं म्हणजे आता काडी आहे का नाही, अशी चांगली मोठी काडी घ्यायची. बरं अशी काडी घेतली तर तुम्ही याला हे जे आहे हे बांधायसाठी बरोबर, तर हे बरोबर असं बांधलं गेलं पाहिजे. म्हणजे असं बांधलं गेलं इथून हे बरोबर इथं फिक्स होऊन जाते, झालं पीठ. आता हे कुठं लावायचं, तुमच्या झाडाच्या 1 फूट वरी म्हणजे हाईटच्या. बरं आता सोयाबीन समजा एवढी वाढेल असेल तर हे कुठं रोग येईल, तुमच्या इथं रोग येईल. सोयाबीन झाड समजा इतकं वाढेल आहे बरोबर, साधारणतः 1-1.5 फूटच उंच लावायचं. झाड जसं जसं वाढत जाईल आपले सोयाबीनचे तसं याची हाईट वाढवत न्यायची. ठीक आहे. तशीच पिवळ्या चिकट सापळ्याची पण हाईट वाढवत न्यायची.